कबुतराच्या पक्षाप्रमाणे पांढरी शुभ्र हाडं जेव्हा मनुष्य स्मशानामध्ये बघत असतो, स्मशानामध्ये जी हाडं आपण पाहतो ती अत्यंत पांढरे शुभ्र असतात. जेव्हा त्या हाडांच्या संदर्भामध्ये आपण चिंतन मनन करू शकतो, तर आपल्या अनित्य जीवनाच्या संदर्भामध्ये आपण चिंतन मनन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे ही पांढरी शुभ्र पडलेली हाडं आहेत, अगदी तशाच प्रमाणे माझं जीवनसुद्धा, माझं शरीरसुद्धा एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. मी सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार आहे, जीर्ण होणार आहे. अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. कारण त्या हाडामध्ये ना अहंभाव असतो, मीपणा असतो, गर्व असते, ईर्ष्या असते. सर्व प्रकारे त्या हाडाच्या द्वारा नष्ट झालेलं असतं आणि त्यामुळे कधी आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा अहंभाव निर्माण करू नये. तर आपण अनित्य भाव या स्मशानातील हाडाला बघून आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.